इचलकरंजी सुळकूट पाणी योजना कृती समितीची निदर्शनं, मुश्रीफ विरोधी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक। शहरासाठी मंजूर असलेली सुळकूट पाणी योजना ताबडतोब राबवावी या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करत आहे। या संतापातून सुळकूट पाणी योजना कृती समितीच्या वतीनं गुरुवारी इचलकरंजी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवून निदर्शनं करण्यात येणार होती। दरम्यान आंदोलनाच्या पूर्वीच राष्ट्रवादीचे मदन कारंडे आणि लाल पावट्याचे सदा मालापात यांनी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। तसेच आंदोलनासाठी राजाराम स्टेडियम परिसरात जमलेल्या आंदोलकांना पोलिसांनी घेराव घालून ताब्यात घेतले। यावेळी आंदोलकांनी रक्तपाताची भाषा करणाऱ्या हसन मुश्रीफ यांचा धिक्कार असो, पाणी आमच्या हक्काचं, कोण म्हणते देत नाही, चले जाओ, पालकमंत्री चले जाओ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडलाय। अटक करताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये किरकोळ झटापट झाली। 2 पोलीस व्हॅनमधून सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आलंय। अटक केलेल्यांमध्ये काँग्रेसचे राहुल खंजिरे, स्वाभिमानीचे विकास चौकुले, नागरिक मंचचे अभिजित पटवा, शिवसेनेचे सयाजी चव्हाण आदी विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांचा समावेश आहे।